हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर आज आम्ही आलो आहे मूवी बघायला. तर कुठला मूवी आहे तर रेड मूवी बघायला चाललो आहे. तर आज आपण बोलणार आहोत नुकताच प्रदर्शित झालेला आणि अतिशय चर्चेमध्ये असणारा असा हा रेड मूवी. सिनेमाची गोष्ट सुरू होते ज्यावेळी मागचा रेड संपतो, म्हणजेच 2018 साली. परंतु यावेळची जी केस आहे ती जरा जास्तच गुंतागुंतीची आणि राजकीय रंगत असलेली आहे. त्यामुळं मूवी बघायला तुम्हाला अतिशय मजा येणार आहे. भ्रष्टाचार, काळा पैसा, राजकीय ताकद आणि एक अतिशय इमानदार अधिकारी यांचा संगम म्हणजे हा मूवी. अजय देवगणचा अभिनय नेहमीप्रमाणे अतिशय प्रभावी आहे, पण विलनच्या भूमिकेत आहे रितेश देशमुख, एक अतिशय ताकदवान आणि प्रभावशाली असा नेता, ज्याची भूमिकासुद्धा अतिशय ताकदीने रंगवली गेली आहे. खरंच खूप छान वाटलं. राजकुमार गुप्ता यांचं दिग्दर्शन पुन्हा एकदा अतिशय टोकदार आहे. संवाद अतिशय प्रखर आणि विचार करायला लावणारे असे आहेत. आणि खास आवडलेली गोष्ट म्हणजे ज्यावेळी रेड पडते त्यावेळी इतके मस्त अशी शूटिंग घेतलेली आहे की इतकं ते उत्कंठावर्धक आहे की प्रेक्षक अक्षरशः खुर्चीतून हालतसुद्धा नाही. आणि सिनेमाचे प्लस पॉईंट्स म्हणजे दमदार अभिनय, रिअलिस्टिक मांडणी आणि गतिमान अशी पटकथा. थोडक्यात कंटाळा हा शब्द इथे कुठेच नाही. हां, पण स्टोरी बऱ्याच ठिकाणी प्रेडिक्टेबल वाटते, म्हणजे तुम्ही गेस करू शकता की पुढं काय असू शकतं ते. सब देख के तो ऐसा लग रहा है कि ईमानदार रहना सबसे बड़ी मूर्खता है. थोडक्यात सांगायचं झालं तर प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारा, सामाजिक संदेश देणारा असा हा मूवी आहे. तर तुम्ही हा मूवी बघितलाय का? नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.